हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस. मी बच्चाओ सर, डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस. बच्चो लोक, आपण स्टार्ट केलंय मॅथ्स 2 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर बच्चो लोक, आपण यातला प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केला होता. मधल्या सगळ्या कन्सेप्ट्स आपण पाहिल्या आहेत. प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करायला स्टार्ट केलंय. त्यातलं फर्स्ट सम पण आपलं झालेलं आहे. चला बच्चे लोग, राहिलेले सम्स आपण सॉल्व करू प्रॅक्टिस सेट 1.2 मधले. बच्चे लोग, सेकंड क्वेश्चन आहे 1.2 प्रॅक्टिस सेटचा. पॉइंट M is the midpoint of seg AB. Point M is midpoint of seg AB. If AB equal to 8, then find the length of AM. बच्चे लोग, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 1 मार्क्स साठी विचारू शकतात, फार झालं 2 मार्क्स साठी विचारू शकतात, पण क्वेश्चन सोपा आहे, छान. बच्चे लोग, M इज मिड पॉइंट ऑफ सेग AB. फिगर ड्रॉ करण्याची गरज नाही, पण आपल्याला असं सोपं वाटेल. फिगर जर ड्रॉ केली तर आपल्याला ते सोपं वाटेल, म्हणून हा सेग AB आपला. आणि M काय बच्चे लोग, त्याचा मिड पॉइंट आहे. M इज मिड पॉइंट ऑफ सेग AB. बच्चे लोग, AB 8 आहे. AB 8 आहे आणि M is midpoint. M is midpoint of sec AB आहे. जर बच्चों M midpoint असेल तर आपल्याला लेंथ ऑफ AM जे फाइंड करायचं आहे, लेंथ AM. तर लेंथ AM किती असेल? लेंथ AM चं आणि लेंथ AB चं काय रिलेशन असेल? जर M हा मिड पॉइंट आहे तर लेंथ AM किती असेल? हाफ असेल. कोणाच्या? तर लेंथ AB च्या. चलो, इझिली अगदी आपण सांगू शकतो की जर M मिड पॉइंट आहे तर लेंथ AM चं जे आपल्याला विचारलेली आहे आणि लेंथ AB चं रिलेशन काय असेल? तर लेंथ AM इज व्हॉट? हाफ ऑफ लेंथ AB. जर समजा आपल्याकडे AB आहे इक्वल टू हाफ आणि लेंथ AB किती आहे बच्चे लोग? तर 8 आहे. देयरफॉर लेंथ AM सांगा किती आलं? 2 1 जा 2 4 जा. युनिट नाही आपल्याकडे, मग आपण युनिट लिहायचं, नंतर काय लिहायचं असतं? 4 युनिट्स. तर बच्चे लोग, हे झालं आपलं आन्सर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आला तर 1 मार्क 2 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. हा झाला आपला क्वेश्चन 2 ऑफ प्रॅक्टिस सेट 1.2. चला सॉल्व करूया थर्ड क्वेश्चनला. चलो, थर्ड क्वेश्चन. पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेग CD. पॉइंट P इज मिड पॉइंट ऑफ सेग CD. इफ CP इक्वल टू 2.5, फाइंड लेंथ CD. अगदी मागच्या सारखाच क्वेश्चन आहे. बच्चे लोग, फिगर काढायची असते असं काही नाही, पण फिगर मध्ये आपल्याला थोडं समजून घ्यायला सोपं होतं. पॉइंट P इज मिड पॉइंट ऑफ सेग CD. सेग CD आणि त्याचा मिड पॉइंट कोण आहे बच्चे लोग? तर पॉइंट P. P इज मिड पॉइंट ऑफ सेग CD. P इज मिड पॉइंट. P is midpoint of sec CD. बच्चों लोग, आपल्याला लेंथ CD आणि CP चं रिलेशन यूज करावं लागेल. आपल्याला लेंथ CD शोधायची आहे, तर लेंथ CP माहिती आहे. तर CP आणि CD, एक आहे CP, एक आहे CD. CP CD मध्ये कोणतं रिलेशन राहील? तर बच्चे लोग, काय? लेंथ CP. लेंथ CP लहान आहे, तुकडा आहे. लेंथ CP किती असेल? लेंथ CP इज हाफ ऑफ लेंथ CD असेल. रिलेशन काय असेल? तर लेंथ CP CD च्या हाफ असेल. पुन्हा मागच्या सारखंच रिलेशन. CP दिलेली आहे, CD फाइंड करायची आहे, मग CP CD मधलं रिलेशन यूज करावं लागेल. तर CP CD चं रिलेशन काय राहील? चलो, या दोघांमधलं रिलेशन काय राहील? फिगर पाहिली की पटकन कळणार आहे की लेंथ CP इज व्हॉट? हाफ ऑफ लेंथ CD.
चला टाका व्हॅल्यूज. सीपी ची लेंथ आहे बच्चे लोग आपल्याकडे किती 2.5 इक्वल टू हाफ लेंथ सीडी. सीपी ची लेंथ आपल्याकडे आहे 2.5. आता या 2 ला इकडे शिफ्ट करून घेऊ. 2.5 into 2 equal to length CD. 2.5 into 2. चला करा मल्टिप्लिकेशन. 25 2s are 50. 25 2s are 50. एक पॉइंट द्या इक्वल टू length CD. Therefore चलो length CD 5.0 म्हणजेच किती राहील तर 5. 5.0 म्हणजेच किती 5. आपल्याकडे युनिट नाहीये मग आपण काय लिहायचं झालं तर युनिट्स. तर चलो हा पण काय एक सिंपल क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन. चला सॉल्व करूया फोर्थ क्वेश्चनला. चलो फोर्थ क्वेश्चन आहे. इफ AB equal to 5 semi, BP 2 semi and AP 3.4 semi, compare the segments. आपल्याला सेगमेंट्स काय करायचे कंपेअर करायचे. कंपेअर द सेगमेंट. सेगमेंटची तुलना करायची आहे. म्हणजे नेमकं काय करायचं बच्चे लोक कंपेअर द सेगमेंट. सेगमेंटची कंपॅरिझन करायची आहे. AB आहे 5 सेमी, BP आहे 2 सेमी आणि AP आहे 3.4 सेमी दिलेलं आहे. मग बच्चे लोक कंपेअर द सेगमेंट्स. सेगमेंटची काय करायची कंपॅरिझन करायची आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर काय नाही बच्चे लोक कोणता सेगमेंट मोठा कोणता सेगमेंट छोटा ते ठरवायचं. विच सेगमेंट इज ग्रेटर विच सेगमेंट इज स्मॉलर ते ठरवायचं आहे. मग चला या दोघांची कंपॅरिझन करू. या दोघांची कंपॅरिझन करू. मग हवं तर काय पहिलं AB 5 सेमी आणि BP किती आहे बच्चे लोग 2 सेमी. AB 5 BP 2 आहे. याचा अर्थ काय झाला बच्चे लोग therefore sec AB is greater than sec BP. sec AB काय आहे greater than sec BP. का बरं तर AB किती आहे 5 सेमी आहे तर BP किती आहे 2 सेमी आहे फक्त. त्यामुळे sec AB ग्रेटर आहे. हे असंच लिहिलं पाहिजे असंही नाही. एखादा काय करेल सेक बीपी ला पुढे येईल और काय सेक बीपी जर ह्या सेकला आधी लिहिलं तर मग सेक बीपी काय लेस दॅन काय म्हणावं लागेल सेक एबी. दोघांपैकी कोणतंही रिलेशन घ्या. AB 5 BP 2 चा अर्थ काय सेक AB ग्रेटर दॅन सेक BP. का बरं तर AB ची लेंथ 5 तर BP ची लेंथ 2 आहे त्यामुळे सेक AB ग्रेटर दॅन सेक BP. पण BP ला पुढे यायचं असेल तर मग असं यावं लागेल सेक BP लेस दॅन सेक AB. हा सिंबल कसला आहे लेस दॅनचा. हा सिंबल कसला आहे चलो ग्रेटर दॅनचा. हा सिंबल म्हणतो पहिला मोठा आहे. हा सिंबल म्हणतो पहिला मोठा आहे. इथे मारणारा कोण आहे एरो कुठून कोणाकडे चाललाय एरो चाललाय AB कडनं BP कडे. मारणारा कोण आहे एरो मारणारा बाण मारणारा कोण आहे बच्चे लोग AB. हा मारणारा आहे हा मार खाणारा आहे. मग मारणारा कसा असेल मोठा. याचा अर्थ काय हा मोठा आणि याचा अर्थ काय बच्चे लोग इकडचा मोठा AB मोठा. कारण मारणारा कोण आहे पुन्हा AB आहे. या सिंबल मध्ये कन्फ्युजन व्हायची गरज नाही. जर A आणि B मध्ये हा सिंबल आहे A ग्रेटर दॅन B तर इथे बच्चे लोग कोण मोठा असतो A मोठा असतो. का बरं मारणारा कोण आहे A आहे. हा सिंबल काय म्हणेल तर B हा काय आहे लहान आहे कोणापेक्षा A पेक्षा. मारणारा कोण आहे पुन्हा याही केस मध्ये Aच आहे. याचं नाव काय ग्रेटर दॅन. याला काय म्हणतो आपण स्मॉलर दॅन. ठीक आहे तर बच्चे लोग चला
आता अजूनही असे भरपूर रिलेशन्स आपल्याला इथे लिहिता येतील. मग सेकंड, ए बी आणि ए पी ची कंपॅरिझन घेऊ. ए बी आणि ए पी ची. ए बी 5 सेमी आणि ए पी आहे 3.4 सेमी. ए पी आहे 3.4 सेमी. मग काय लिहिता येईल मित्रांनो? देयरफॉर सेक ए बी कसा आहे? ग्रेटर दॅन सेक ए पी. ए बी इज ग्रेटर दॅन सेक ए पी. ए बी 5 आहे तर हा किती आहे? 3.4 आहे. मग मोठा कोण आहे? ए बी आहे. सेक ए बी ग्रेटर दॅन. अजून बच्चे लोक, अजून ए बी बी पी चं रिलेशन लिहिलं आपण इथे. ए बी ए पी चं रिलेशन लिहिलं. आता या दोघांचं लिहूया. बीपी आणि एपी चं. बीपी इक्वल टू 2 सेमी आहे. बीपी इक्वल टू 2 सेमी. एपी 3.4 आहे. एपी इक्वल टू 3.4. मग सांगा चलो बीपी 2 आहे. एपी किती आहे? 3.4 आहे. मग याचा अर्थ काय झाला? सेक बीपी आणि सेक एपी काय रिलेशन द्याल? मोठा कोण आहे? सेक एपी आहे, तो मारेल बाण. मग सेक बीपी लेस दॅन सेक एपी. सेक बीपी लेस दॅन सेक एपी. तर चलो हे काय झालं आपलं? कंपॅरिझन. कंपेअर द सेगमेंट्स असा क्वेश्चन होता. हे काय झालं? आपण कंपॅरिझन केलं. सेक ए बी ग्रेटर दॅन सेक बीपी. हे काय झालं? कंपॅरिझन. सेक ए बी ग्रेटर दॅन सेक एपी. सेक बीपी लेस दॅन सेक एपी. हे काय झालं? कोण लहान कोण मोठा ते सांगितलं. त्याला काय म्हणतो आपण? कंपॅरिझन. हा झाला बच्चे लोक आपला क्वेश्चन 4. चला सॉल्व करूया क्वेश्चन 5 ला. बच्चे लोक क्वेश्चन 5. Write the answers to the following questions with reference to figure. ही फिगर रेफरन्सला घ्यायची, संदर्भाला घ्यायची आणि आन्सर्स द्यायचे. Write the answers to the following questions with reference to figure. या फिगरच्या संदर्भात. चला मग त्याच्यामध्ये भरपूर किती आहेत? 7 सब क्वेश्चन्स आहेत. चला सॉल्व करू 1 बाय 1. तर चलो फर्स्ट क्वेश्चन आहे. सोल्युशन घेऊया. त्यातला फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट मध्ये आपल्याला विचारलंय राईट द नेम. नेम लिहायचं आहे ऑफ अपोजिट रे ऑफ रे आरपी. राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे आरपी. रे आरपी म्हणजे लोक रे आरपी आर कडनं कुठे चाललाय? पी कडे. रे आरपी आर कडनं चाललाय पी कडे. याचा अपोजिट रे म्हणजे दोघांचा काय राहील बच्चे लोक? असा 36 चा आकडा राहील ना. हे म्हणता ना की बच्चे लोक अपोजिट रे एक जर इकडे चाललाय तर दुसरा कुठे राहील? इकडे येईल. त्यामुळे आरपी चा अपोजिट रे कोण राहील बच्चे लोक? आरएस म्हटलं तरी चालेल, आरटी म्हटलं तरी चालेल. पहिल्याचा आन्सर राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे आरपी. रे आरपी चा अपोजिट रे. अपोजिट रे ऑफ रे आरपी. अपोजिट रे ऑफ रे आरपी इज रे कोणता? इकडे येणारा. याचा अपोजिट काय राहील? इकडे निघेल. मग त्याला रे आरएस म्हटलं तरी चालतंय आणि रे आरटी म्हटलं तरी चालतंय. आरएस म्हटलं तरी तोच रे आहे, आरटी म्हटलं तरी तोच रे आहे. मी त्याला म्हणतोय बच्चे लोक आरएस. ओके बच्चे लोक हा झाला आपला फर्स्ट सब क्वेश्चन. चला सेकंड. फर्स्ट सब क्वेश्चन झाला. नाउ सेकंड. सेकंड मध्ये काय सांगितलं बच्चे लोक? राईट द इंटरसेक्शन. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू आणि रे आर पी. बच्चे लोक इंटरसेक्शन सेट अल्जेब्राच्या फर्स्ट चॅप्टर मध्ये आपलं शिकून झालं. सेट नावाच्या चॅप्टर मध्ये.
मग इंटरसेक्शन सेट म्हणजे काय तर बच्चे लोक दोन सेट्सच्या फक्त कॉमन एलिमेंटचा मिळून जो सेट तयार होतो त्याला काय म्हणतो आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन कोणते मेंबर्स असतात, कोणते एलिमेंट्स असतात, दोन्ही सेट मधले कॉमन मेंबर्स. चला बच्चे लोग सेकंड राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू एंड रे आर पी. चला बच्चे लोग रे पी क्यू पी कडनं क्यू कडे, रेचं नाव काय आहे रे पी क्यू. कसा चाललाय तो पी कडनं क्यू कडे. रे पी क्यू चाललाय, रे पी क्यू पी कडनं क्यू कडे चाललाय. रे आर पी बघा आता आर कडनं पी कडे चाललाय, आर कडनं पी कडे. तो इथे थांबलाय का नाही, चाललाय तो पुढे. रे कुठे जातो बच्चे लोग इन्फिनिटीला. रे कुठे जातो इन्फिनिटीला जातो. चलो रे पी क्यू सुरू झाला पी पासून चालला क्यू कडे इन्फिनिटीला. रे आर पासून सुरू होईल आर कडनं पी कडे पण कुठे चालला इन्फिनिटीला. मग चलो किती कॉमन मेंबर्स आहे, कारण आपल्याला इंटरसेक्शन लिहायचं आहे. इंटरसेक्शन मध्ये कॉमन मेंबर्स येणार आहेत. कॉमन मेंबर्स कुठून आले बच्चो, या पी पासून पुढचे सगळे आले. पी पासून पुढचे सगळेच्या सगळे कॉमन मेंबर्स मध्ये आले. म्हणजेच काय बच्चो, पी पासून क्यू कडे पुढे सगळेच कॉमन मध्ये येत आहेत. म्हणजे तो थोडक्यात काय आहे बच्चो, रे पी क्यू आहे. कारण रे पी क्यू आणि रे आर पी मध्ये तो पी क्यू येतोच आहे. कारण रे कुठे जातात, अनंतापर्यंत जातात, इन्फिनिटीला जातात. मग इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी इज रे पी क्यू. नुसतं आन्सर लिहिलं बच्चो लोग रे पी क्यू तरी चालेल आणि पूर्ण ओळीत लिहिलं तरी चालेल. द इंटरसेक्शन सेट of ray pq and ray rp is कोण आहे बच्चे लोग, तर रे pq चा आणि रे rp चा इंटरसेक्शन सेट कोण आहे, तर रे pq आहे. बच्चे लोग थर्ड है राइट द यूनियन सेट ऑफ रे पी क्यू एंड रे क्यू आर. बच्चे लोग युनियन सेट आपण नाही मॅथ्स पार्ट 1 च्या फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं. युनियन सेट कशाला म्हणतात, इंटरसेक्शन सेट कशाला म्हणतात. तर इंटरसेक्शन सेट मध्ये काय येतात बच्चे लोग, फक्त दोन्ही सेटचे कॉमन मेंबर्स. तर बच्चे लोग युनियन सेट मध्ये काय येतात, दोन्ही सेटचे ऑल मेंबर्स. आता आपल्याला काय लिहायचं आहे, युनियन सेट म्हणजेच काय, दोन्ही सेटच्या सगळ्या मेंबर्स पासून तयार होणारा सेट. राइट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू. म्हणजे लोग रे पी क्यू चाललाय पी कडनं क्यू कडे. रे पी क्यू चाललाय पी कडनं क्यू कडे. रे क्यू आर. म्हणजे लोग रे दुसरा कोणता आहे, क्यू आर, क्यू कडनं आर कडे. रे क्यू आर कसा येतोय बच्चो लोग, क्यू कडनं आर कडे येतोय. बच्चो लोग एक रे क्यू कडनं आर कडे, एक रे पी कडनं क्यू कडे. मग दोन्ही सेटचे सगळे मेंबर्स इकडे एकत्र केले. रे पी क्यू चालला पी कडनं क्यू कडे, रे क्यू आर चालला क्यू कडनं आर कडे. मग हे पण टोक इन्फिनिटीला जाईल, हे पण टोक इन्फिनिटीला जाईल. म्हणजे काय तयार होईल बच्चो लोग, तर लाईन तयार होईल. आणि त्या लाईनचं नाव तुम्ही पी क्यू लिहिलं तरी चालेल, लाईन आर क्यू लिहिलं तरी चालेल, क्यू आर लिहिलं तरी चालेल. आन्सर काय राहील बच्चो लोग, लाईन पी क्यू म्हणणार आहे मी. द युनियन सेट ऑफ रे पी क्यू. थर्डचा आन्सर द युनियन सेट ऑफ रे पी क्यू. द युनियन सेट of ray pq and ray qr is the union set of ray pq and ray qr is काय, रे pq p कडनं q कडे इन्फिनिटीला, रे qr q कडनं r कडे इन्फिनिटीला. आणि त्यांचा काय पाहिजे, युनियन म्हणजे काय, ऑल एलिमेंट्स. मग जर काय याचे आणि याचे ऑल एलिमेंट्स घेतले तर काय तयार होईल बच्चो लोग, लाईन तयार होईल. रे क्यू आर इज लाईन पी क्यू.
आन्सर राहणार आहे लाईन PQ. चला मित्रांनो, हे झालं थर्ड. आता जाऊया फोर्थ सब क्वेश्चन कडे. मित्रांनो, फोर्थ मध्ये सांगितलंय स्टेट द रेज ऑफ विच sec QR is subset. State the rays of which sec QR is subset. आपल्याला रेस सांगायचे. कोणते रे की ज्यांचा सेक QR हा काय आहे, सबसेट आहे. सेक QR सबसेट असणारे रे. मग सेक QR कोणता विचारक, सेक QR तर सेक QR आहे हा एवढा सेक. सेक QR आहे एवढा सेक. मग सेक क्यूआर सबसेट कोणाकोणाचा असेल, सेक क्यूआर सबसेट कुणाकुणाचा असेल ते रे आपल्याला हवेत. स्टेट द रेज ऑफ विच सेक क्यूआर इज सबसेट. सेक क्यूआर हा सबसेट असला पाहिजे. मग सेक क्यूआर कोणाकोणामध्ये येईल बच्चो? रे क्यूआर म्हटला तरी काय घडणार आहे, तर रे क्यूआर मध्ये सेक क्यूआर येणारच आहे. रे आरक्यू म्हटला, रे आरक्यू तरी त्याच्यामध्ये पुन्हा सेक क्यूआर येणारच आहे. रे क्यूपी म्हटलं तरी तोच आहे. रे क्यूपी मध्ये पण काय होणार आहे, सेक क्यूआर येणारच आहे. क्यूपी म्हटल्यावर काय, रे क्यूपी म्हटल्यावर तो काय पी ला थांबणार आहे का, रे इन्फिनिटीला जातो, रे अनंतात जातो. त्यामुळे फोर्थ साठी आन्सर द्यावा लागेल स्टेट द रेज ऑफ विच सेक क्यूआर इज सबसेट. सेक क्यूआर सबसेट ज्यांचा असेल असे रे कोणते बच्चो लोक, तर रे क्यूआर आहे, रे आरक्यू आहे, रे आरक्यू आहे, रे एसक्यू आहे, रे टीक्यू आहे. भरपूर रेज आपल्याला लिहिता येतील की ज्यांच्यामध्ये सेक क्यूआर येईल, म्हणजे सेक क्यूआर त्यांचा काय असेल, सबसेट असेल. तर बच्चो लोक फोर्थचा आन्सर स्टेट द रेज ऑफ विच सेक क्यूआर इज सबसेट. Sec QR is subset. Sec QR is subset of. Sec QR is subset of. एक रे QR चा पण तो सबसेट आहे बच्चे लोक, रे QR. नंतर रे RQ पण घेतला तरी चालेल. रे RQ, रे आरक्यू मध्ये पण काय होणार आहे, रे आरक्यू म्हटल्यावर क्यू कडे इन्फिनिटीला जाईल, त्याच्यामध्ये सेक क्यूआर येणारच आहे. रे एस क्यू म्हटलं तरी त्याच्यामध्ये सेक क्यूआर येणारच आहे. रे एस क्यू, पुन्हा रे टी क्यू घेतला तरी त्याच्यामध्ये बच्चो तुमचा सेक क्यूआर येणारच आहे. रे टी क्यू. तर असे पुष्कळ रे लिहिता येतील बच्चो ज्यांचा सेक क्यूआर हा काय आहे, सबसेट आहे. सेक क्यूआर ज्या रे मध्ये येईल, सेक क्यूआर ज्या रे मध्ये येईल ते त्या सगळ्यांचा सेक क्यूआर काय असणार आहे, सबसेट असणार आहे. चला बच्चो हे झालं फोर्थ. फिफ्थ मध्ये सांगितलंय बच्चो, फिफ्थ write the pair of opposite rays with common endpoint R. Write the pair of opposite rays with common endpoint R. Common endpoint कोण असला पाहिजे, R. Opposite rays कुठे जातात, opposite डायरेक्शनला. एक इकडे येईल तर एक कुठे जाईल, इकडे येईल. Write the pair of opposite rays with common endpoint R. तर चलो आधी एंड पॉइंट रीड करायचा असतो. रेचं नाव रीड करताना आधी एंड पॉइंट रीड करायचा असतो. त्यामुळे जर आपण रे आरपी म्हटलं तर दुसरा कोणता राहील, रे आरएस. हे काय आहेत, अपोजिट रेज. रे आरपी चालला इकडे, रे आरएस इकडे. तुम्ही म्हणाल रे आरपी, रे आरक्यू म्हटलं तरी तोच रे आहे बच्चे लोक. रे आरक्यू म्हटलं तरी तोच आहे. आरपी आणि आरक्यू हे वेगवेगळे रे नाही. आर कडनं निघून हा पी कडे इन्फिनिटीला चाललाय, आर कडनं निघून हा क्यू कडे इन्फिनिटीला चाललाय. आरपी म्हणजे आर कडनं पी कडे, आरक्यू म्हणजे आर कडनं क्यू कडे, पण तो रे एकच आहे. तर बच्चे लोक फिफ्थचा आन्सर, राइट द पेयर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. रे आरपी एंड रे आरएस. चलो रे आरपी
चालला आर कडनं पी कडे अँड रे आर एस आरपी आर कडनं पी कडे रे आर कडनं एस कडे आर अपोजिट rays ray rp and ray rs are opposite rays with common endpoint r. With common endpoint r. चला बच्चों 6th काय सांगितलंय 6 मध्ये बघा. बच्चों 6 मध्ये write any two rays with common endpoint s. फक्त एंड पॉइंट कॉमन असणारे रे, मग ते अपोजिट असले तरी चालेल नसले तरी चालेल. राइट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट s. रेज विथ कॉमन एंड पॉइंट s आपल्याला लिहायचंय रेज विथ कॉमन एंड पॉइंट s. कॉमन एंड पॉइंट s पाहिजे. रेज कोणते हॅव्हिंग कॉमन एंड पॉइंट s. एंड पॉइंट s पाहिजे. मग चलो रे एस आर कुठून स्टार्ट झाला एस मधनं, म्हणजे त्याचा एंड पॉइंट कोण आहे एस. रे एस टी म्हटलं रे एस टी कुठून स्टार्ट झाला एस. दोघांचाही एंड पॉइंट काय बचलो तर एसच आहे. रे एस आर चाही एंड पॉइंट एस आहे. रे एस टी चाही एंड पॉइंट काय आहे एसच आहे. रे एस पी म्हटलं तरी रे एस आर तोच. रे एस आर म्हणजेच रे एस पी म्हणजेच रे एस क्यू पण बच्चे लोक. त्यामुळे राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. कॉमन एंड पॉइंट एस असणारे रेज कोणते बच्चे लोक तर रे एस आर ज्याचा एंड पॉइंट एस आहे अँड रे एस टी या दोघांचाही एंड पॉइंट कोण आहे बच्चे लोक एस आहे. एक निघाला एस आर म्हटल्यावर एस कडनं आर कडे, एस टी म्हटल्यावर एस कडनं टी कडे. बच्चे लोक 7th राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एसपी एंड रे एसटी. पुन्हा इंटरसेक्शन सेट. बच्चे लोग इंटरसेक्शन सेट मॅथ्स पार्ट 1 तिथे आपण इंटरसेक्शन सेट युनियन सेट शिकलोय. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स युनियन ऑफ टू सेट्स. तर इंटरसेक्शन मध्ये कोणते मेंबर येतात बच्चे लोग दोन्ही सेट मधले फक्त कॉमन मेंबर्स. इंटरसेक्शन सेट मध्ये कोणते मेंबर्स येतात दोन्ही सेटचे फक्त कॉमन मेंबर्स. मग चला रे एस पी आणि रे एस टी चे कॉमन मेंबर्स. रे एस पी यस कडनं निघालाय पी कडे. रे एस पी यस कडनं पी कडे. रे एस टी यस कडनं टी कडे. रे एस टी यस कडनं टी कडे. चलो एक रे निघाला यस कडनं पी कडे, एक रे निघाला यस कडनं टी कडे आणि आपल्याला त्यांचा पाहिजे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय ओनली कॉमन मेंबर्स. तर चलो intersection set of ray SP and ray ST is intersection set of ray SP and ray ST is काय आहे सांगा. इंटरसेक्शन सेट ऑफ रे एसपी रे निघाला यस कडनं पी कडे, एसटी रे निघाला यस कडनं टी कडे. यांच्यामध्ये कॉमन काय आहे बच्चे लोक तर कॉमन फक्त काय आहे पॉइंट एस कॉमन आहे तेवढा. एसपी रे मध्ये पण पॉइंट एस आहे, एसटी रे मध्ये पण पॉइंट एस आहे फक्त. आणि हा निघाला इकडे हा निघाला इकडे, दोघांमध्ये कॉमन काय आहे तर फक्त पॉइंट एस आहे. त्यामुळे इंटरसेक्शन सेट ऑफ रे एसपी अँड रे एसटी इज काय पॉइंट एस. आन्सर काय विचारलो त्याचं पॉइंट यस.
हा झाला बच्चे लोक आपला 7 सब क्वेश्चन. इथे आपला 5th क्वेश्चन कंप्लीट होतो प्रॅक्टिस सेट 1.2 मधला. बच्चे लोक याच्यामध्ये अजूनही क्वेश्चन्स आहेत आणि त्यांना करूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रिपेअर करूया त्यांना. बच्चे लोक जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर याला लाईक करा. आपला हा जो चॅनल आहे बचाव क्लासेसचा त्याला सबस्क्राईब करा. आणि इवन तुमचे जे मित्र आहेत, ज्यांचे 9th मध्ये आहेत, नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह आहेत, शेजारी पाजारी आहेत, ज्यांनाही या ते जे 9th मध्ये असतील त्यांनाही या व्हिडिओची गरज असेल तर बच्चे लोक हा व्हिडिओ त्यांना शेअर पण करा. तर बच्चे लोक चला भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.